नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा विषय इंग्रजी या विषयातील रायटिंग अपोजिट वर्ड्स आणि त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ आपण त्यासहित प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, आपल्याला माहिती आहे अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द। माहिती आहे बघा, ब्लॅक व्हाईट काळा पांढरा, डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र, डे नाईट, हिअर देअर येथे तेथे, हार्ड सॉफ्ट, हार्ड म्हणजे कठीण, सॉफ्ट म्हणजे मऊ, हेवी जड, लाईट हलके, हेवी लाईट, फुल एम्प्टी, FULL असेल तर फुल म्हणजे भरलेला, एम्प्टी म्हणजे रिकामं, त्याच्या अपोजिट आहे एम्प्टी। आता बघा, इथे फुल म्हणजे भरलेला आणि FOOL फुल म्हणजे मूर्ख, मग त्याचे अपोजिट वर्ड्स आहे वाईज, वाईज म्हणजे शहाणा। पुढचा शब्द बघूया, फॅट, फॅट म्हणजे लठ्ठ, त्याचे अपोजिट आहे थिन, थिन म्हणजे सडपातळ। त्याच्या पुढे बघा, डीप, डीप म्हणजे खोल, शॅलो, शॅलो म्हणजे उथळ, डीप शॅलो। गेन लॉस, गेन म्हणजे मिळणे आणि लॉस म्हणजे गमावणे। हॉट कोल्ड, हॉट म्हणजे उष्ण किंवा गरम, कोल्ड म्हणजे थंड, गिव म्हणजे देणे, टेक म्हणजे घेणे, गिव टेक। इन आउट, इन आउट आत बाहेर, इनेमी म्हणजे शत्रू, त्याचा अपोजिट शब्द आहे फ्रेंड, फ्रेंड म्हणजे मित्र, इनेमी फ्रेंड। क्वेश्चन्स आन्सर, क्वेश्चन म्हणजे प्रश्न, आन्सर म्हणजे उत्तर, लॉस म्हणजे हरणे, विन म्हणजे जिंकणे, लॉस विन। लार्ज स्मॉल, लार्ज म्हणजे मोठे, स्मॉल म्हणजे छोटे। स्वीट बिटर, आता स्वीट ही काय आहे, गोड, स्वीट म्हणजे गोड आणि त्याच्या अपोजिट बिटर, बिटर म्हणजे कडू। शुगर कशी असते, स्वीट असते। बिटर गार्ड, कारलं कसं असतं, कडू असतं। टॉप बॉटम, टॉप म्हणजे माथा आणि बॉटम म्हणजे पाया। पुढचे अपोजिट वर्ड्स, बिग स्मॉल, हा शब्द सगळ्यांना माहिती आहे। क्लीन डर्टी, क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे अस्वच्छ। हॅप्पी सॅड, ड्राय वेट, ड्राय म्हणजे सुके, वेट म्हणजे ओले। फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स म्हणजे चूक बरोबर। फार नियर, फार म्हणजे दूर, नियर म्हणजे जवळ। फॉरगेट रिमेंबर, फॉरगेट म्हणजे विसरणे, रिमेंबर म्हणजे आठवणे। फ्रेश स्टेल, फ्रेश म्हणजे ताजे, स्टेल म्हणजे शिळे। डे नाईट, दिवस रात्र। गुड बॅड, गुड म्हणजे चांगला, बॅड म्हणजे वाईट। गो कम, गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे। अर्ली लवकर, लेट उशिरा, अर्ली त्याच्या अपोजिट आहे लेट। इझी डिफिकल्ट, इझी म्हणजे सोपे, डिफिकल्ट म्हणजे अवघड। ओपन क्लोज, उघड बंद, ओपन म्हणजे उघड आणि क्लोज म्हणजे बंद। येस नो, येस म्हणजे हो आणि नो म्हणजे नाही। लॉंग शॉर्ट, पुअर रिच, पुअर म्हणजे गरीब, रिच म्हणजे श्रीमंत। शार्प म्हणजे तीक्ष्ण, ब्लंट म्हणजे बोथट। स्टार्ट सुरू करणे, स्टॉप म्हणजे बंद, स्टॉप स्टार्ट, बंद सुरू, स्टार्ट म्हणजे सुरू करणे। लिटल मच, लिटल म्हणजे कमी, मच म्हणजे जास्त। फास्ट स्लो, स्मूथ म्हणजे गुळगुळीत, रफ म्हणजे खडबडीत। राईट लेफ्ट, उजवा डावा। अप डाऊन, ओपन क्लोज। आता आपण याच्यावरील स्वाध्याय सोडवून घेऊया। इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे, फुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता इथे मी मगाशीच आपण आता शब्द वाचून घेतले त्यावेळेस सांगितले, फुलचे दोन अर्थ आहेत, एक FULL फुल, फुल, फुल म्हणजे भरलेला आणि FOOL फुल म्हणजे काय, तर हा फुल म्हणजे मूर्ख, मग मूर्खच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे तर वाईज, वाईज म्हणजे शहाणा, मूर्ख त्याच्या अपोजिट आहे वाईज, वाईज म्हणजे शहाणा। म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण एम्प्टी म्हणजे रिकामा, मग एम्प्टी कोणत्या फुलचा शब्द आहे तर या फुलचा विरुद्धार्थी शब्द आहे एम्प्टी। सिली मूर्खच होतं, मग फुल म्हणजे पण मूर्ख, सिली म्हणजे पण मूर्ख, सेम आहे त्याच्यामुळे येणार नाही। हाफ म्हणजे अर्धा, म्हणून मी इथे फुल वाईज, ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे। दुसरा क्वेश्चन, विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी शोधा। आपल्याला चुकीची जोडी विचारले, गिव टेक, आपल्याला माहिती आहे गिव
टेक, गिव म्हणजे देणे, टेक म्हणजे घेणे. लॉंग नियर ही ती चुकीची जोडी आहे, कारण लॉंग म्हणजे लॉंग शॉर्ट पाहिजे होतं आणि नियरचा अपोजिट वर्ड्स आहे नियर फार. नियर म्हणजे जवळ, मग नियर त्याच्या अपोजिट वर्ड्स फार. नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे लांब, त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे. सॉफ्ट हार्ड, सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे कठीण. क्लीन डर्टी स्वच्छ घाणेरडा, म्हणून इथे आपल्याला चुकीची विचारली होती. मग गिव टेक हे सुद्धा बरोबर आहे. मग आपल्या इथे चुकीचं उत्तर म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. डीप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता डीप शॅलो. डीप म्हणजे खोल आणि शॅलो म्हणजे उथळ. शॅलो म्हणजे उथळ. मग याचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. बॉटम म्हणजे तळ, शॉर्ट म्हणजे बुटका किंवा आखूड म्हटलं तरी चालते आणि अप म्हणजे वर. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चौथा प्रश्न बघा. रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द वापरायचे. सुभाष इज रिच मॅन. सुभाष इज रिच मॅन बट हिज सिस्टर इज डॉट डॉट. आता रिच म्हणजे श्रीमंत, म्हणजे सुभाष श्रीमंत आहे पण त्याची बहीण, मग श्रीमंतच्या विरुद्ध काय? पुअर. पुअर म्हणजे काय? गरीब. मग त्याची बहीण कशी आहे? गरीब, पुअर. ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं काय आहे? आन्सर आहे. आता इथे वीक, या वीकचा अर्थ होतो अशक्त. स्मॉल म्हणजे लहान, हॅप्पी म्हणजे आनंदी, म्हणून मग रिचचे ऑपोजिट आहे पुअर. ऑप्शन नंबर 2. स्टार्ट टू स्टडी डोंट डॉट डॉट इट. आता स्टार्ट टू स्टडी म्हणजे काय? अभ्यासाला सुरुवात करा. डोंट स्टॉप. आता स्टार्ट म्हणजे सुरुवात आणि मग थांबण्याला काय म्हणतो आपण? स्टॉप. कारण प्ले म्हणजे खेळणे, लेट म्हणजे उशिरा, कम म्हणजे येणे. मग इथे काय? स्टॉप. डोंट स्टॉप इट. ते थांबू नका. आता अभ्यासाला सुरुवात केली ना, मग ते थांबवायचं नाही. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वूल इज सॉफ्ट बट वूड इज डॉट डॉट. आता वूल म्हणजे लोकर. लोकर कशी आहे? सॉफ्ट आहे म्हणजे मऊ आहे. वूड म्हणजे लाकूड, पण लाकूड कसं आहे? मग सॉफ्टच्या अपोजिट शब्द कोणता आहे? हार्ड. हार्ड म्हणजे कठीण. स्मूथ म्हणजे मऊ. लाईट म्हणजे हलकं. रफ म्हणजे खडबडीत. मग सॉफ्टच्या अपोजिट वर्ड्स आहे हार्ड. हार्ड म्हणजे कठीण. लोकर मऊ आहे, लाकूड कठीण आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. विरुद्ध अर्थाची जोडी शोधा. फुल फुल. आता सांगितलं हा फुल म्हणजे काय? या फुलचा अर्थ आहे भरलेला आणि हा फुल म्हणजे काय? मूर्ख. मग हे दोन्ही अपोजिट वर्ड्स आहेत का? तर नाही. गेन लॉस. गेन म्हणजे मिळवणे, लॉस म्हणजे गमावणे. मग ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे. गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, म्हणजे गोचंच भूतकाळी रूप आहे वेंट. मग हे येईल का? नाही येणार. शार्प क्लेवर. शार्प म्हणजे तीक्ष्ण किंवा आपण म्हणतो तो शार्प आहे म्हणजे हुशारच, आपण चलाक हुशार म्हणतो. क्लेवर म्हणजे पण हुशार. मग ही जोडी येते का? नाही. किंवा दुसरं जर बाजूने विचार केला तर शार्पच्या अपोजिट वर्ड्स आहे शार्प ब्लंट. शार्प म्हणजे धारदार, त्याच्या अपोजिट आहे ब्लंट आणि क्लेवरच्या अपोजिट आहे डल. मग इथे विरुद्ध अर्थाची योग्य जोडी आहे ऑप्शन नंबर 2 गेन लॉस. गेन म्हणजे मिळवणे, लॉस म्हणजे गमावणे. पुढचा प्रश्न. इनेमी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इनेमी म्हणजे शत्रू. मग शत्रूचा विरुद्धार्थी शब्द इथे काय? इझी. इझी म्हणजे सोपं. मग हे येईल का? नाही. एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामा. मग हे येईल का? नाही. फ्रेंड. येस. फ्रेंड म्हणजे मित्र. इनेमी म्हणजे शत्रू आणि फ्रेंड म्हणजे मित्र. मग शत्रू, मित्र, शत्रू हे दोन्ही अपोजिट वर्ड्स आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ब्रदर म्हणजे भाऊ. बघा या पद्धतीने आपण अपोजिट वर्ड्स याच्यावरील स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.